सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऐश्वर्या आहे. मी मागची 2.5 वर्ष झाले स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे. सुरुवातीच्या काळात मी इक्विटीमध्ये ट्रेड घ्यायचे. त्यामध्ये माझा बऱ्यापैकी प्रॉफिटही होत होता आणि 2022च्या एंडिंगपासून मी एफ-एन-ओमध्ये ट्रेड्स घेत आहे आणि सद्यस्थितीत पण मी लॉसेसमध्येच आहे. तर मी रोज फक्त 2 लॉट्समध्ये ट्रेडिंग करते. तर 1000 असा प्रॉफिट आणि 1000 पर्यंतच लॉस मी बेअर करते. तर चला पाहूयात, की मी आज कशा पद्धतीने ट्रेड्स घेतले. ट्रेड्स कशा पद्धतीने एक्झिक्यूट केले. आज माझ्याकडून थोडीफार ओव्हर ट्रेडिंगच झाली. तर माझा पहिला ट्रेड मी 9:18 घेतला होता. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, की मार्केट 60 पॉइंट्स मूव्ह केले होते. तरी पण मी यामधून एक्झिट केले आणि मला यामध्ये काहीच प्रॉफिट झाला नाही. त्यामागचे कारण असे, की मी 9:24 वाजता एक्झिट करूनसुद्धा इथे मार्केट 60 पॉइंट्स देऊनसुद्धा प्रीमियमची प्राईस इन्क्रीज होत नव्हती आणि याच कारणास्तव मी मार्केटमधून एक्झिट केले आणि माझा टार्गेट अचीव्ह झाला नव्हता म्हणून मी सेकंड ट्रेडची वाट पाहत होते आणि या रिट्रेसमेंटनंतर मी इथे ट्रेड घेतले आणि मला मार्केटमधून 50 पॉईंट्स भेटले, जे की प्रीमियमचे 20+ पॉईंट्स होते आणि इथे मला या ट्रेडमागून 700+ प्रॉफिटही झाला होता. तर 1000चा टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मी तिसऱ्या ट्रेडची वाट पाहत होते. या रिट्रेसमेंटनंतर मी इथे परत ट्रेड घेतले आणि माझी अपेक्षा होती की मार्केट याचे जर का वरती स्टे करेल तर मी या ट्रेडमध्ये थांबणारही होते. परंतु इथे रेड कॅन्डलचे फॉर्मेशन दिसल्यानंतर मी इथून एक्झिटही केले आणि माझा आजचा प्रॉफिट पाहायचा झाला तर हा 1300च्या जवळ आहे. तर याला मी रिफ्रेशही करून दाखवते. ओके. तर माझा रोजचा प्रॉफिट जो मी 1000 कन्सिडर करते, तो मला इथे अचीव्ह झाला होता. याच कारणास्तव मी आज नंतर ट्रेडिंग केली नाही. तर या चॅनलवरती माझे रोजचे जे पण काही प्रॉफिट किंवा लॉसेस होतील, ते मी रोज अपलोड करत जाईन. धन्यवाद.